नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. आज आपण बघत आहोत इतिहासामधील धडा 9वा, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. इतिहासाच्या मौखिक साधनांचे जतन करण्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कालबाह्य साहित्य निर्लेखित करणे. हे जे प्रश्नाखालचे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान इतिहासाच्या कोणत्या साधनांसाठी उपयुक्त ठरते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लिखित साधने. प्रश्न क्रमांक 3. पॅरिस शहरातील लूव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या कितव्या शतकात झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18व्या. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड कोणाच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महादेव शास्त्री जोशी. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इथे कोणती आहे? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. महाराज सयाजीराव विद्यापीठ, दिल्ली. प्रश्न क्रमांक 2. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मोनालिसा. प्रश्न क्रमांक 3. कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गव्हर्नमेंट म्युझियम. प्रश्न क्रमांक 4. भारतातील प्रसिद्ध संग्रहालये यातील चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. द कॅलिको म्युझियम, मुंबई. प्रश्न क्रमांक 5. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा टिंबटिंब याच्या पदरी होता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिला फ्रान्सिस. प्रश्न क्रमांक 6. तमिळनाडूतील तंजावर येथील टिंबटिंब वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सरस्वती महाल. प्रश्न क्रमांक 7. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या कोणत्या शतकात झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18व्या. प्रश्न क्रमांक 8. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे ग्रंथालय कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिका. प्रश्न क्रमांक 9. द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 10. दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1949. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईचे पूर्वीचे नाव काय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. प्रश्न क्रमांक 12. प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडो गॉथिक. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरस्वती महाल ग्रंथालय. प्रश्न क्रमांक 14. व्यंकोजी राजे भोसले यांनी कोणत्या वर्षी तंजावर जिंकून घेतले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1675. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोलकाता. प्रश्न क्रमांक 16. ग्रंथालये व त्यांची ठिकाणे यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद डिव्हेड ससून लायब्ररी. प्रश्न क्रमांक 17. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत, त्याला टिंबटिंब असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेशवे दफ्तर. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाची शाखा नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता कोशाचा प्रकार मानता येणार नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सारांश कोश. प्रश्न क्रमांक 20. सर्व संग्राहक आणि विशिष्ट विषयपर हे कोणत्या कोशाचे 2 प्रकार आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारांश कोश. प्रश्न क्रमांक 21. राजव्यवहार कोश कोणाच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी. प्रश्न क्रमांक 22. निघंटू, धातुपाठ यांसारखे कोश कोणत्या भाषेशी संबंधित आहेत?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. प्रश्न क्रमांक 23 एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1767. प्रश्न क्रमांक 24 टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मिती सुरू झाली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्मण शास्त्री जोशी. प्रश्न क्रमांक 25 कोशकार व कोश यांची चुकीची जोडी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पांडुरंग शास्त्री आठवले स्थानपोथी. येथे आपला इतिहासाचा धडा संपलेला आहे व इतिहासामधील जे 9 धडे होते तेही संपलेले आहेत शिकवून. आता आपण राज्यशास्त्र सुरू करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. मागचे तुम्ही व्हिडिओला डबल रिव्हिजन दिली तरी चालेल, तुमचं चांगलं पाठ होईल. आणि पेपरही जवळ आलेला आहे. आता 21 ऑगस्टला पेपर आहे. असा सराव करत राहा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.